मुलं ही देवाघरची फुलं असतात असं म्हणतो आपण. पण आत्ता तर आपण मुलांचं रूपांतर शेपटीवाल्या प्राण्यांच्यामध्ये झालेलं पाहिलं. आता पुढे येणार आहेत ती मुलं आहेत जंगलातले प्राणी. आणि ही धरा आपण वाचवूया असा संदेश देणारे हे सगळे प्राणी काही मिनिटातच आपल्यासमोर येत आहेत. जंगलातली गोष्ट. तो बघ जिराफ, आपण त्याला विचारूया का? तो उंच टांग्या? हा, आपण त्यालाच विचारू. हो, चल. ए उंच टांग्या. ए, तुम्हाला उंच टांगे का म्हणालास? बरं ते जाऊ दे. तुम्ही इथे काय करताय? अरे मी ह्याला शोधतोय. अरे मी पण यालाच शोधतोय. ह्याला? अरे सशाला. मी पण ह्याला शोधतोय. ते जाऊ दे. तुम्हाला उंच टांग्या का म्हणालास? तू माकडा, तू झाडावरती उड्या मारत असतो. अरे तुमचं जाऊ दे रे. मी या जंगलातला सर्वात मोठा प्राणी आहे. नाही मी आहे. अरे मीच तर सगळ्यात मोठा प्राणी. अरे मला कोणीच हरवू शकत नाही. मी या जंगलातील सर्वात मोठा प्राणी आहे. मला कोणीच हरवू शकत नाही. काय भांडण चालू आहे तिकडे? किती मोठा आवाज तिकडे पर्यंत येतोय. ए, या जंगलातील सर्वात मोठा प्राणी मीच आहे. का भांडताय? महाराज, तुम्हीच सांगा, या जंगलातील सर्वात मोठा प्राणी मीच आहे की नाही? या जंगलात सर्वात जास्ती अन्न आणि पाणी मलाच लागते. या जंगलात माझ्या इतका सुखी प्राणी कोणीच नाही. ए हट. ओ महाराज, या जंगलात सर्वात उंच प्राणी मीच आहे. सर्वांना माझ्याकडे मान वर करून बघावी लागते. मी झाडाच्या शेंड्यावरच्या कोवळ्या पानांना फस्त करून टाकतो. काही महाराज, मी भालू. अहो अस्वल हो, काळे काळे केसांचा अस्वल. माझी खोडी काढू नका, नाहीतर मी तुम्हाला इतक्या की तुमचा जीवच हैराण होईल. अहो महाराज, तुम्हीच सांगा, मी या जंगलातला सर्वात आनंदी प्राणी. मी उड्या मारतो, झाडांवर झोके घेतो, मी ताजी ताजी फळं खातो. मागे हो. अहो महाराज, माझ्या इतकं लबाड तर जगात कुणी नाही. मला इतर प्राण्यांच्या खोड्या काढायला खूप आवडतात. कोल्हे आणि कर्कचाची गोष्ट माहित आहे ना? हो मागे. महाराज, मी या जगातला सर्वात वेगवान प्राणी आहे. माझ्यापेक्षा वेगवान या जगात कोणीच नाही. पण मी नेहमी कळपात राहतो. पण मला तुमची खूप भीती वाटते. मी इथला सर्वात शूर प्राणी आहे. हो महाराज. हो महाराज. तुम्ही सगळे मला घाबरतात. हो महाराज. हो महाराज. मी जिवंत प्राण्यांचा शिकार करतो. हो महाराज. महाराज, पण आपण इथे का जमलो होतो? कारण की आपल्या सशाने बोलवलं होतं. सशे? पण ते आहेत कुठे? सशे? अरे या या, बघा बघा, हत्ती, टायगर, या या.
घाबरू नये. नको महाराज, ते तुम्हाला बंदुकीच्या गोळीने मारून टाकतील. हो महाराज. हो. त्यापेक्षा आपण एकत्र जाऊन त्यांना समजावूया. हो. हे बघा माणसांनो, तुम्ही जसे आलात तसेच परत जा. बॅटमॅन गो बॅक. सायमन गो बॅक. का रे का? आम्ही काय इथून जाऊ? आम्ही तर रिसॉर्ट बांधणार. आम्ही तर घर बांधणार. आम्ही इथे खाली पूल उभारणार. आम्ही इथे लाकडापासून फर्निचर बनवणार. आम्ही इथे जंगल सफारीसाठी आलोय. आम्ही इथून जाणार नाही. हे बघा माणसांनो, मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. त्याचे योग्य उत्तर दिले तर आम्ही तुम्हाला जंगलात प्रवेश देऊ. अरे विचार विचार. 1 का 10 विचार. तुम्हाला माहिती का माणूस सर्वात बुद्धिमान प्राणी आहे. मग मला सांगा, या जंगलात कोण राहतं? तुम्ही सगळे प्राणी. मग मला सांगा, हे जंगल आमचे घर आहे, हे तुम्हाला मान्य आहे की नाही? हो. मग मला सांगा, तुम्ही कुठे राहता? गावात, शहरात, घरात. मग आम्ही आलो तर चालेल का तुमच्या घरात राहायला? नाही. असा कचरा केला तर चालेल का तुमच्या घरात? मनात आलं तर आमचा एक कळपही तुमचे अख्खे घर, गाव, शहर एका क्षणात उद्ध्वस्त करून टाकेल. पण आम्ही तसं करतो का? नाही. मनात आलं तर माझं अख्खं कुटुंब तुम्हाला एका झटक्यात फस्त करून टाकणार. पण आम्ही तसं करतो का? नाही. मग बुद्धिमान माणसा, जरा शहाणपणाने वाग आणि जा तुझ्या माणसांच्या जंगलात परत. आम्हाला इथे सुखाने राहू दे. सुखाने राहू दे. या प्राण्यांचं म्हणणं पटलं. जर आपण त्यांच्या इथं येऊन कचरा केला तर ते चुकीचं आहे. हो, जर आपण यांच्या इथे येऊन त्रास दिला तर आपल्या गावात येऊन आपल्याला त्रास देतील. तर आम्ही एक निश्चय करतो. आम्ही जंगल तोडणार नाही. आम्ही घर बनवणार नाही. आम्ही इथे खाली उभारणार नाही. आम्ही इथे हॉटेल बनवणार नाही. आम्ही इथे जंगल सफारीसाठी येणार नाही. पण एक प्रश्न विचारू? हो, विचार. आम्ही तुम्हाला भेटायला येऊ शकतो का? हो, पण आम्हाला इथे